राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस जे आहे ते पुन्हा एकदा विराजमान तिसऱ्यांदा होत आहेत आणि सागर बंगल्याच्या इथे गोमाता जी आहे ते आणण्यात आली होती। त्याचं दर्शनसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेलं आहे। आपल्यासोबत ज्यांनी गोमाता आणले ते आहेत। दादा, कुठून आणली आहे तुम्ही ही गोमाता? आणि पुण्यावरून आणलेली आहे। एक गिर गाई आणली होती आणि शासनाची गाय आपण आणली होती। त्या दोन्हीचं पूजन आदरणीय देवेंद्रजींनी केलं। आपण आता गोमातेला राज्याचा दर्जा दिलेला आहे, राज्यमाता म्हणून। त्यामुळे हे महत्त्वाचं होतं आणि शेतकऱ्यांची खूप इच्छा होती। आमच्या किसान संघटनेचे सगळे लोक आमचा आग्रह धरत होते की आम्ही घेऊन येतो, आणि तेच घेऊन आलेच। आणि देवेंद्रजींनी लगेच मान्य केलं की करूया, काय अडचण नाही, तुम्ही या। मग ते पुण्यावरून आले आणि एक गाय शासनाची ती पण आम्ही आणली। आणि दोन्ही हे आता गिर गाई आहे आणि आपली जी लोकल ब्रीड जी आहे खिलार, ते पण आपण आणून दोन्हीची पूजा केली। देवेंद्रजींनी त्यांचं दर्शनही घेतलं आणि पूजाही झाली। काय नेमकी मनोभाव प्रार्थना केली असेल, काय तुमचं काय म्हणणं? काय नाही, शेतकऱ्याचं सरकार आहे आणि शेतकरी सुखी राहील हीच प्रार्थना केलेली। कुठून आलेला आहात? आम्ही शिरूर तालुका, अहमदाबाद हे गाव आहे आमचं। गोमातेचं जे पूजन केलं जातं, काय नेमकं वैशिष्ट्य काय? गोमाता ही पवित्र मानली जाते हिंदू धर्मात, त्या अर्थाने त्याचं पूजन केलं जातं। बरोबर आहे, हिंदू धर्मामध्ये गोमाता जी आहे ती पवित्र मानली जाते आणि त्याच अनुषंगानं सागर बंगला जे निवासस्थान देवेंद्र फडणवीसांचं आहे त्या ठिकाणी ह्या गोमाता ज्या आहे ते पुण्यातून आणलेली होती आणि त्याचं पूजन जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। गोमातेचं दर्शन जे आहे ते त्यांनी घेतलेलं आहे। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुम, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।